बेंगलुरु के इलाके शिवाजी नगर में फोटोग्राफर्स पर हमले का मामला सामने आया है। शम्स शादी हॉल में मुनाकिद एक शादी में खाना खाने के दौरान वीडियो लेने से मना किया गया। फिर गुस्से से भरे नौजवानों ने फोटोग्राफर पर प्लेट से हमला कर दिया। इसके बाद भी लोगों के हुजूम ने फोटोग्राफर्स की बेरहमी से पिटाई की। जिन फोटोग्राफर्स पर हमला किया गया उनकी पहचान जयंत और रघु के तौर पर की गई है। मामले की भारतीय नगर पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई जा चुकी है। पुलिस ने एफआईआर दर्ज करके मुलजिमीन के खिलाफ कार्रवाई की है। मामले की संगीनी को देखते हुए कर्नाटका फोटोग्राफर्स एसोसिएशन ने भी वाकये की मजम्मत की और कहा कि ऐसे मामलात कभी नहीं होने चाहिए। हमें इस केस के लिए कानूनी लड़ाई शुरू करने की जरूरत है, जो अब हुआ है। ಇನ್ನು ಮುಂದೆ ಈ ಥರದ ಪ್ರಕರಣಗಳು ಬರಬಾರ್ದು ಅದು ನಮ್ಮ ಮುಖ್ಯ ಉದ್ದೇಶ ಆಗಿದೆ. ಯಾಕೆಂತೇಳಿದ್ರೆ ಅವೇಳೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಓಡಾಡ್ತಾ ಇರ್ತೀವಿ, ನಮಗೆ ಯಾವುದೇ ಸೆಕ್ಯೂರ್ ಇಲ್ಲ ಅಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಇರೋದು ನಾವು ಸೇವೆ ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಛಾಯಾಗ್ರಾಹಕರು. ನಮಗೆ ಈ ಥರ ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಿಜವಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಇಡೀ ರಾಜ್ಯದ ಛಾಯಾಗ್ರಾಹಕರು ಇದನ್ನು ಖಂಡನೀಯವಾದ ವಿಚಾರವಾಗಿದೆ. ಈ ವಿಚಾರವಾಗಿ ಮಾನ್ಯ ಗೃಹ ಸಚಿವರನ್ನು ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಮಾನ್ಯ ಡಾಕ್ಟರ್ ಜಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಮಾನ್ಯ ಗೃಹ ಸಚಿವರು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ವೃತ್ತಿಪರ ಛಾಯಾಗ್ರಾಹಕರ ರಕ್ಷಣೆ ಕೋರಿ ಮನವಿ ಒಂದು ಪತ್ರ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಡಾಕ್ಟರ್ ಜಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ ನಾಳೆ